लेट झाला आणि काळोखात शर्ती होतील आणि जनावर उगाच कुठेतरी जातील. बट त्यांनी जी आडी धरली होती, हे पेन होतं त्याला. बस ओके. आज लाव जरा तेला एरंड्याचं. कसे आहेत तुम्ही? तर आज आमच्या कोठ्यावर आले माऊली. चक्क आज तिला टाइम भेटला एवढ्या दिवसानंतर शिवशंभूला भेटायला. कारण की काय रे, काय येत नाही तू कोठ्यावर? मम्मीच पाठवत. मम्मी काय नाही पाठवत. मग तू गोट्यावर यायला काय होतं? तर तिथून इथं आम्ही गोठा आणलाय, तर तू गोट्यावर इथे येत का नाही? तुला शिवशंभूची आठवण येत नाही का? मग तर आज आम्ही तिची शाल आणि नारळ देऊन सत्कार करणार आहे. मॅडम 2-3 दिवसांनी गोठ्यावर आलेल्या आहेत आणि चपातीचं पीठ घेऊन आताचपासून चालू झालं. चपात्या भाकरी हे शिकून घ्या, हेच जास्त जरुरी आहे ना. अभ्यास करणं जरुरी नाही ना. शरम वाटतं का? चपात्या भाकरी बुजत राहशील का? अभ्यास कोण करेल? हां बोल आता. आमच्या व्ह्यूअरसाठी काय बोलायचं आहे का तुला? आमच्या लोकांसाठी, फॅन लोकांसाठी किंवा आमच्या विवेडसारखे काय बोलत आहे तुम्हाला? तुला काय बोलायचं का विचारतो? तू बोल, तू सांग त्यांना काय बोलायचं का पण तुला? माझा बैल आहे ना, मग माझ्या गोट्यावरच मी. हा तुझा बैल. ओके. मग माझा बैल मी भेटू का नाही शकणार? भेटू शकते ना तू. मग तुला मी सांगितलं तुझ्याबद्दल नको बोलू, पब्लिकशी काहीतरी बोल, त्यांच्याशी काहीतरी बोल तू. तेच म्हणते. हा तेच बोलते ती. हा काय बोलते? मग माझा बैल आहे ना तो. गोट्यावर का नाही मी येऊ शकते, तुला कोण नाही बोलला. आम्ही तर मनाई नाही करत ना. ते पब्लिक बी तुला मनाई नाही करत आहे. कोणी करते का तिला मनाई की गोठ्यावर येऊ नको? कोणीच नाही करत. विचारते ना, तुम्ही मला मनाई करताय का गोठ्यावर येऊ नको? मनाई काय बोलते? मनाई मग काय बोलू? मला याला का नाही बोलतात तसं बोलायचं. असं बोलायचं. ओके सॉरी, मनाई नाही बोलायचं. ओके. तुम्ही गोठ्यावर तिला न येण्यासाठी बंदी घालता का असं विचारू का त्यांना? हां मग ते तर नाही घालत आहेत. मग तू का नाही येते? तुझा बैल आहे, तुझा गोठा आहे, मग ती काय नाही येते? पप्पा आणि मम्मा मला पाहतच नाही ते. पप्पाला बनकवतो तुझ्या. थांब जरा. मग काय पप्पा बनकवतो. मग आता माझे शिवशंभू तुला कसे वाटतात? शिवशंभू मस्त. काय अजून बोल शिवशंभूच्या बद्दल. शिवशंभू माझ्या अड्ड्यात जिंकले. कोणी? शिवशंभू माझ्या अड्ड्यात जिंकले ना. अड्ड्यात. ओके सॉरी, अड्ड्यात. ओके हा मग तो माझा अड्डा आहे. ओके. अड्डा बी तिचा आहे. म्हणजे अड्ड्यासोबत शिवशंभू आहे माझा. हा अड्ड्या पण तिचा आहे. म्हणजे ते ऑर्गनायझर वाले येडे, नियोजन करणारे येडे. अड्डा तुझा, बैल ठीक आहे तुझी आहेत, अड्डा बी तुझा का? ठीक आहे. किती एकर आहे? घर पण माझा आहे. घर तर तुझंच आहे ग. अड्डा बापला. ओके. अजून बैल आपले. हा मग ते तुला शिवशंभू बद्दल काय वाटतं? ते जिंकतात तर असं. मग त्याला आरती करावा, अजून मी करावा, मग त्याला गोट्या बांधावा, सगळं करावा असं वाटतं. छान वाटत नाही का असं चांगलं की बाबा आपली पोरं जिंकून आलेत, बैल जिंकून आलेत आपली, असं वाटतं. अजून काय वाटतं? तू काय काय देते शिवशंभूला खायला सकाळी उठल्यावर? काय तुझं शेड्यूल सांग. सकाळी उठलं त्यांना तू खायला कधी देते, पाणी कधी देते, असं सांग ना लोकांना. मी त्यांना हे देते. काय देते? हे देते ना मी. काय ते काय खातात? काय खातात तर ते तू येते ना, तुझे शिवशंभू आहेत ना, मग तू गोट्यावर येऊन काहीतरी देत असेल ना त्यांना खायला. ते पप्पाचे ते बैल खातात ना. पप्पाचे बैल पप्पाच्या बैला खातात तेच हे खातात. पप्पाचा नंद्या का? आपला नंद्या काय खातो? हेच खातो ते. आता पप्पा देतात ते. पप्पा देतात तेच खातात. मग तू बैलांना वाटत नाही तुझे शिवशंभू आहे तर त्यांना खायला टाकायला यावा, पाणी द्यायला यावा, त्यांना आंघोळ घालायला यावा, त्यांचा गोटा साफ करावा. अरे तू आता पाणी लावते मी, तू आंघोळ करशील का? घालशील का त्यांना? मग असं सकाळी तुला वाटत नाही का यावा शिवशंभूला आवाज द्यायला का बाबा मी तुम्हाला खायला टाकते? आताचा शिवशंभूला खायला टाकू नये. टाकशील? काय शेटलो का? असा उलटा कोण येतं काय? आज एका कासऱ्यावर ठेवलाय त्याला. राहतो म्हणजे
काय टेन्शन नाही. इकडं नाही असं जातो एका कासऱ्यावर बी राहतो तो तिकडे शेट. ओके आता जरा चले. हे चल सगळं गवत जाळून टाकलंय म्हणजे उरल्या सुरलेल्या गोचड्या बी जातील. ये चल काय नाही आणलं खायला आणतो तर. कसं राहिलं बघ. आता ही सवय लावणार आहे एका कासऱ्याची बाहेर आल्यानंतर. हा नाही राहते थोडा थांब ना शिव. काय पाहिजे काय पाहिजे. सकाळी आंघोळ घातली तरी आता बघ किती धुळीत माकले. रोज रोज कोण आंघोळ घालेल तुला. इथं सूज होती थोडी सूज कमी झाली बा. हे इकडं हे पेन होतं त्याला. बस ओके. आज लाव जरा तेला एरंड्याचं. नको चल. कालचा जरा विषय थोडा कठीण झाला होता. कठीण असं होतं की आम्ही 4च्या नंतर शर्यत कॅन्सल करत होतो कारण बरेच वेळ झाला होता. उभे होते आणि ऑलरेडी खाली खूप गर्दी होती. तर आम्हाला एक अंदाज होता की रात्री 8-8:30 होतीलच. 7:30च्या नंतर आम्ही अंदाजच ठेवलेला शर्यत होईल म्हणून. त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल करत होतो पण समोरच्या नाहीच बोलतो की कॅन्सल नाही करू शकत असं तसं. म्हणजे आम्ही त्यांच्या पण महिलांचा विचार करत होतो त्याच्यामुळे कॅन्सल चालू होतं. तर रात्री एकदा जनावर सुटलं की कुठे जातो ते समजत नाही त्याच्यामुळे कॅन्सलचं चालू होतं पण नव्हतं ऐकत. आणि मग शेवटी खेळलो आणि आजारी. तर मी मध्ये बोलताना त्याच्यामुळे सगळं कट करायला लागते ब्लॉग. म्हणजे ॲक्च्युली आम्ही शर्यत कॅन्सल केलेली आणि बैल टेम्पोत भरली होती. टेम्पोत भरल्यानंतर आम्ही त्या म्हणजे पोरं सांगत होते दादांना. मी समजा नव्हते मी ऑर्डरला आले होते आमिरायच्या इथे. आणि पोरं सांगत होते दादांना की दादा आपण कॅन्सल करूया ते जे कोण अपोजिटवाले होते कारण लेट झालं आणि काळोखात शर्ती होतील आणि जनावरं उगाच कुठेतरी जातील. बट त्यांनी जी आडी धरली होती ना की नाही. आणि मी बोललो का माझा बैल थोडा इंजेक्टपट आहे. शिवच्या बाबतीत मला गॅरंटी नव्हती कालची की शिव पळेल म्हणून. बट शंभूची मला 100% गॅरंटी होती की शंभू गाडी काढेल. बट माझी इच्छा होती की नको जनावरांना त्रास आणि पोरांचं पण तेच म्हणणं होतं. सो आम्ही बैल टेम्पोत भरली. बट समोरचा ऐकायलाच तयार नव्हता आणि एवढी गर्दी होती अफाट गर्दी होती. खूप 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 जास्त बैल खाली होते आणि त्याच्यामुळे असं विचार केला की आपण पण आडी धरून ठेवलं तर काय फायदा नाही. बट नाही समोरचं ऐकलं. मग काय पोरांनी बी केला मग नाद बोलायला हरकत नाही. काढला ना म्हणजे आजारी असतानासुद्धा पळाली आणि जिंकली. माझं एकच म्हणणं आहे की आपण नाही एवढी आडी धरून ठेवू. कोणी पण भाऊ असेल मी त्यांना ओळखलं नाही आणि मला माहिती नाही कोण आहे कारण प्रत्येक वेळेस कोणाबरोबरही शर्ती लागलेल्या असतात तर मला खरंच माहिती नसतं. पोरांना पण माहिती आहे की कोणाबरोबर लागल्या आहेत कोण आहे नाव गाव मी नाही ओळखत कोणाला. म्हणजे मला मोस्टली नाहीच माहिती. आणि आमच्या आजूबाजूची जी लोक आहेत जवळपासची आमच्या गावातले तर त्यांच्याबरोबर मी शर्ती करत नाही. मला नाही आवडत गावागावामध्ये आणि तेवढं मी मनावर पण धरत नाही. हा रोज जिको काय असं काय नाही. बट मला त्या भाऊंना पण एकच म्हणायचं आहे नाही आपण आपली जनावरं म्हणून विचार करायचा. काळोख झालेला असतो कुठे शेतात काटात बैल गेली हा प्रॉब्लेम असतो. जिंकणं महत्त्वाचं नाही आहे माझ्यासाठी महत्त्व आहेत की माझी पोरं व्यवस्थित राहावा किंवा त्यांना कुठली दुखापट नाही व्हावा हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक शर्तीत गेल्यानंतर पोरांना पण माहिती आहे का मला तेच इम्पॉर्टंट आहे की कुठे काय त्यांना लागू नये. बस एक त्यांची हाऊस म्हणून आपली हाऊस म्हणून मजा म्हणून आपण त्यांना अड्ड्यात आणतो ठीक आहे. आणि तो छंद आपण जपतो आहे त्याच्यामुळे अड्ड्यात आणते. बाकी दुखापट त्यांना होऊ नये हाच माझा उद्देश असतो. ते जिंको किंवा हारो ह्याच्याशी मला महत्त्व कधीच नाही आजही नाही. बट एक आनंद होतो की पोरं गुलालात येतात आणि मला असं वाटतं की आशीर्वाद आहे त्याच्यामुळे येत आहेत. जोपर्यंत आशीर्वाद असेल लोकांचा तुमचा सगळ्यांचा माझ्या बैलांचा तोपर्यंत पोरं गुलालात राहतील. बाकी काय नाही. ये चल बघतो
हेच प्रेम असतं, हीच माया असते आणि त्यांना हेच पाहिजे असतं. खाऊन घे, चल पहिले खाऊन घे, मग जवळ घेतो. पहिले खाऊन घे. आधी वाटायचं सगळ्या बैलांना टाप घालूनच जवळ घेतल्याचं, पण बिना टापची ही बैल जवळ असतात. खूप भारी वाटतं. आहेत रागीट तर आहेत, सर्वात जास्ती रागीट आहेत, बट माया पण त्यांना तेवढीच आहे. प्रत्येक जनावरांचं तसं असतं की माया लावली की ओ बरोबर हँडल कर. खाऊन घे, चल घे खाऊन, चल. टाईम आहे पिसलाचा. कोणाची तरी आठवण करून दिली. कासरा कसा गुंडालाय बा. चल ये. ये चले पप्पू. ये ठीक आहे. जवळ नको, पाणी पी. बोल, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. पाणी पी, पाणी पी. पूर्ण कोण फिरायला भेटतं. पाणी पी का पहिले. त्यांचं पण हार्दिक स्वागत. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की 2 शब्द थोडक्यात आपल्याबद्दल सांगावे किंवा आम्हाला काही मार्गदर्शन करावं. तर पहिले मी माननीय शीतल भंडारी मॅडम यांना 2 शब्द बोलण्यासाठी